भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. आणि आज नवा दिवसाचा शुभ आशीर्वाद तुम्हाला हो. आता आपण देवाचे गाणे ऐकले, प्रार्थना ऐकले. आता देवाच्या संदेशाकडे जाऊया. देव आम्हाला भेटणारा परमेश्वर आहे, आमची भेट घेणारा परमेश्वर आहे आणि आम्हाला भेट देणारा परमेश्वर आहे. आमची भेट घेतो पण तो भेट देतो आम्हाला. तर आज सकाळी तुम्हाला, आज दुपारी तुमची भेट घेण्यासाठी आलेलं आहे. पण देव बापा रिकामे हात येत नाही. तो तुम्हाला जे आवश्यकता आहे सर्व भेट घेऊन येतो. हालेलुया. चला देवाच्या वचनाकडे जाऊया. प्रेषितांची कृती आहे 13 अध्याय 23 वचनामध्ये, ॲक्ट्स 13:23. प्रेषितांची कृती आहे 13 अध्याय 23 वचन. या मनुष्याच्या वंशजातून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे
इस्रायलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. वचनाप्रमाणे देव वचन दिलं तर ते वचन पूर्ण करते असं लिहिलेलं आहे. या मनुष्याचे वंशाजातून म्हणजे दाऊदाच्या वंशातून देवाने वचन दिलं होतं. दाऊदाच्या वंशातून एक तारणारा येशू ख्रिस्त उदय होणार आहे, जन्मणार आहे. देवाचे वचन, देवाची काय म्हणा प्रवचन होती, देवाची प्रतिज्ञा होती की येशू ख्रिस्त येणार. लोकांना काय कल्पना नव्हता. कारण जेव्हा पहिलं मनुष्य आदाम आणि अव्वा पाप केले तेव्हा परमेश्वराने सांगितलं होतं उत्पत्ती 3:15 देवाने वचन दिले होते, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडेल व तू तिचे टाच फोडतील. म्हणजे सापाने अव्वाला फसवलं तर सापाच्या डोके तुझ्या स्त्रीच्या पोटातून येणारा जीव साताचे डोके फोडून टाकणार. साप म्हणजे शैतान. तर देवबापाची वाट पाहत होते. पर देवाने सांगितलं यशाया 7:14 आयसाया 7:14 पहा, एक कन्या कुमारी गर्भवती होऊन प्रसवेल, त्याचं नाव इमानुएल म्हणजे आमच्या सन्निध देव असं ठेवेल. एक कन्या कन्याच्या पोटामध्ये देवबापा जन्म होणार, त्याचं नाव इमानुएल म्हणजे सदैव देव आमच्याबरोबर आहे. पाठ पाहत होते. पण येशू जन्म होताना इस्रायलमध्ये रोमी सरकार होता, आणि रोमी तर एकदम कठोर मनवाले, ते यहुदियाला वैर करणार होते. त्यावेळी येशू ख्रिस्त जन्म घेणार कोणाची कल्पना नव्हती. पण देवाचं वचन आहे, वचनाची वाट पाहत आहे. खरोखरच एक तारणारा येणार आहे. म्हणून तुम्ही योहान 4:25 जॉन 4:25 इथे सामरीची स्त्री म्हणते मसिया ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. म्हणजे ख्रिस्त नावाचा मशिहा मेसाया येणार आहे. सगळे वाट पाहत होते. सामरी देश म्हणजे समुदायामध्ये खाली राहणारा असं लोक राहणार, त्यांची पण अपेक्षा काय आहे? ख्रिस्त नावाचा मसिया येणार. आणि लूक 2:38 लूक 2:38 तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले, आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. आता यरुशलेमचे लोक पण एक मुक्तीची वाट पाहत आहे, एक तारणाची वाट पाहत आहे. त्यावेळी येशू जन्मलेला आहे, आणि 40वा दिवस त्याला मंदिरामध्ये घेऊन आले. त्यावेळी तिथे एक विधवा होती. ती भविष्यवाणी म्हणत होती. ती किती वर्ष उपासाचे प्रार्थना करून चर्चमध्ये राहायचं. पण येशू बाळाला आणताना ती येऊन सांगती, अहो ज्या मुक्तीची, ज्या तारणाची वाट पाहत होते ना, ते तारण यांच्यावर तुम्हाला भेटणार. ती येऊन सांगायला लागली. म्हणजे सर्व वाट पाहत होते, सर्वांची अपेक्षा होती की तारणारा येणार. कारण देवाने वचन दिले तर ते वचन खरोखरच तर पूर्ण करणार. तुम्ही प्रेषितांची कृती 26:6 आणि 7 पाहत आहे. ॲक्ट्स 26:6 and 7. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी त्याची आशा धरतो. देवाने वचन दिले तर पूर्ण होणार. आणि 7 वचनामध्ये
ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश देवाची सेवा रात्र दिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर योजने आरोप ठेवला आहे. ते काय विश्वास करतात? देवाचे वचन पूर्ण होणार म्हणजे मसीहा येशू ख्रिस्त येणार. पण येशू आले, पण त्यांनी त्याला ओळखलं नाही. ते म्हणाले, नाही रे, तू देवाचा द्रुक, तो देवाचा मुलगा म्हणतो, देवाचा पुत्र म्हणतो, तो देवाचा बदनाम करतो, म्हणून त्याला क्रूसावर मारून टाकले. आणि पौलुस म्हणतो, मी पण त्याची वाट पाहत होतो येशूच्या. नंतर मला येशू प्रभूंनी दर्शन दिलं. नंतर मला ओळखू आलं की येशू ख्रिस्त खरोखर देवाच्या पुत्र आणि देवाने पाठवलेल्या मानवासाठी एक तारणारा असं मी ओळखून घेतलं. त्या वचनाप्रमाणे आज मला न्याय करीत आहे. मला आता जेलमध्ये टाकत आहे. आज पण येशूला प्रभू मानणारे, येशूला प्रभू म्हणणारे असं लोकांना मारतात, जेलमध्ये टाकतात. ते तर 2000 वर्ष हेच चाललेलं आहे. येशूला प्रभू म्हणायचं नाही, पण तो प्रभू आहे म्हणून तो लोकांना राग, शैतानाला राग येतो. शैतान म्हणतो, लोक खरं देवाला ओळखून घ्यायचं नाही, खरं देवाकडे यायचं नाही, पापाची मुक्ती भेटायचं नाही आणि नरकातून सुटकारा पाहायचा नाही. हे शैतानाच्या योजना आहे. म्हणून लोकांना खरं देवापासून वळवून हाताने केलेल्या सर्व गोष्टींना नमन करून सांगतो, हा तुमचा देव आहे. आता हे सेलफोन एका मनुष्याने बनवलेलं आहे. हे सेलफोनला बघून मी म्हणणार का हे माझ्या देवा? नाही, हे मनुष्याच्या हाताचं काम आहे. याला देव, तुम्ही असं हे करणं जाऊ दे, पण देव म्हणू शकत नाही. मनुष्याच्या हाताने बनवलेल्या जे पण गोष्ट आहे ते मनुष्यासाठी देव कसं होऊ शकतो? पण सर्वांना सृष्टी केलेला एक परमेश्वर, आमचा सृजनहार परमेश्वर, तोच आमचा देव राष्ट्र होता ना. आणि येशूबद्दल सांगितलेलं आहे, सर्व गोष्टी त्याच्याच द्वारे उत्पन्न झाले. योहान 1:3 मध्ये, जॉन 1:3. सर्व काही त्याच्या येशूद्वारे झाले. आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. जगातील कुठली गोष्ट, कुठले मनुष्य, कुठले जानवर येशू वाचून काही जाणवलं नाही, काही उत्पन्न झालं नाही. आता या वचनाकडे येऊया. वचन देवबापा खरोखरच पूर्ण करणार. त्या वचन पूर्ण करण्यासाठीच येशू ख्रिस्ताला पाठवला आमच्या तारणारा म्हणून. हे देवाचे प्रवचन आहे, देवाचे प्रतिज्ञा आहे. देवाने वादा केली होती की सर्व मानवासाठी मी एक तारणारा पाठवणार, तो येशू ख्रिस्त आहे. वचन खरोखरच पूर्ण होणार. तसंच तुम्ही रोमकरांसपत्र 4 अध्याय 20 आणि 21 मध्ये पाहत आहे. रोमन्स 4:20-21. रोमकरांसपत्र 4च्या 20 आणि 21. पण तो देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. देवाचं अभिवचन तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. आणि 21 मध्ये, आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही सामर्थ्य आहे असे त्याची पक्की खात्री होती. देवाने अभिवचन दिलं तर ते पूर्ण करण्यासाठी देवाकडे सामर्थ्य आहे. आज आपण सांगणार पण करू शकणार नाही. अरे हटा, हे मोठे पेटी मी एकटा घेऊन 3रा माळावर जाणार असं म्हणणार. पण उचलून पाहिलं, खूप जड आहे बाबा, वजन जास्त आहे बाबा, मला शक्य नाही. सांगणे सोपं आहे पण करणे अवघड आहे. आपण सांगतो, अरे उद्या सकाळी बघ 5 वाजता मी बरोबर हजर राहील कल्याणमध्ये. पण 5ला उठणार, नंतर आंघोळ करणार, नंतर ट्रेन दराला 6 वाजता पोचलं तर तुम्ही 6:15ला पोचलं. सांगितलं काय होतं? 5 वाजता हजर.
तर 3:30च्या गाडीत दिलं तर तुम्ही 5 वाजता पोस्ट असते, उठले नाही तुम्ही. सांगता एक पण करू शकत नाही. पण देव असा नाही आहे. अभिवचन दिलं तर करून दाखवणार. अब्रामच्या वय 100 झाले, त्याची बायकोची वय 90 झाले. आता त्यांना बाळ कसं होणार? नाही होऊ शकतं ना. पण देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. देवाने वचन दिले, अभिवचन दिले, ते पूर्ण कर, त्याच्याकडे सामर्थ्य आहे. आणि सारा कसं विश्वास केली? इब्रिकरांस पत्र 11 अध्याय 11 वचन, इब्रूस 11:11, इब्रिकरांसपत्री 11:11 मध्ये वयोमर्यादे पलीकडे, वयोमर्यादा पलीकडे तिच्या वय झाली 90 झाली असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणाची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. देवाने वचन दिले, देव विश्वसनीय आहे, म्हणजे खरं परमेश्वर आहे. अब्राम काय विश्वास करतो? देवाने अभिवचन दिलं, ते पूर्ण करायला त्याला सामर्थ्य आहे. साराचे काय विश्वास आहे? देवाने अभिवचन दिले तर खरं आहे, तो खोटं बोलणार नाही, सांगितलं करून दाखवणार, कधी मागास वळणार नाही. तुमची कसं खात्री आहे? देवाचे वचन, देवाचे अभिवचन कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणार. रोमी सरदार आहे, रोमीचा राजा आहे, हेरोद रोमीचा राजा आहे यरुशलेममध्ये. त्यावेळी येशू जन्मला. म्हणजे देवाचे वचन पूर्ण होऊन येशू जन्मतो, याला कोणी थांबू शकला नाही. रोमी सरकार असू दे, रोमीचा फौज असू दे, किंवा प्रधान याजक, हे मंदिरामध्ये पुढारी होते, स्वतःला देवासारखं समजत होते, त्यांना पण येशू आवडीत नव्हता. येशूला त्यांनी क्रूसावर मारवले. पण देवाचं वचन पूर्ण होणार. तुमच्या जीवनामध्ये कितीतरी अडकळ असू दे, अडचण असू दे, देवाचं वचन पूर्ण होण्याची काही शक्यता नाही, तरी पूर्ण होणार, कारण देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही इब्रिकरांस पत्र 4:12 मध्ये, इब्री 4:12, इब्रूस 4:12, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय आहे, सजीव आहे आणि सक्रिय आहे, जीवन आहे, आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, खरं पूर्ण होणार. करितकरांची दुसरी पत्री 1:20 मध्ये, 2 कोरिन्थियन्स 1:20, देवाची वचने कितीही असोत, त्यांच्या ठायी ओय ए आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. देवाच्या प्रत्येक वचन होय 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 आमेन असं म्हणणार. होय खरोखर पूर्ण होणार, आमेन पूर्ण होऊन राहणार, असं तुम्ही विश्वास करता का? देवाचे वचन प्रेषिताची कृती 13 अध्याय 33 वचनामध्ये, ॲक्ट्स 13:33, देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळाकरता पूर्ण केले आहे. स्तोत्र. दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. देवाने प्रवचन दिले होते, पण येशूला पुन्हा उठवून ते वचन आज आम्ही मुले बाळा आहेत. हे वचन कोणाला दिले? 32 वचनामध्ये, ते 23-32 मध्ये, आपल्या पूर्वजनांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. पूर्वजनांना बायबलमध्ये अब्राम आहे, इसाक आहे, याकोब आहे, मोसा आहे, हे सर्व आमचे पूर्वजन आहे. त्यांना देवाने जे वचन दिले होते ते वचन आज आम्ही त्यांच्या मुलेबाळे आहोत, ते आमचे पूर्वजन आहे, आज आमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार. हालेलुया. 33 पुन्हा पहा बरं, 33 देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळाकरता पूर्ण केलं आहे. देव जिवंत आहे, त्याचं वचन पूर्ण होता. पण येशू या जगामध्ये आला
पण त्याला लोकांनी वधस्तंभावर मारून टाकला. तो गाडला गेला, पण तिसरा जिवंत उठला. तर वचन काय म्हणत आहे? येशू जिवंत उठल्या कारणाने हे वचन फक्त अब्रामाला नाही, आज माझ्या जीवनामध्ये, उद्या तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार. आम्ही त्यांचे मुले बाळे आहेत. येशू जिवंत उठून आज जिवंत आहे म्हणून हे वचनामध्ये जीवन आहे. आज पण देवाच्या वचन तुमच्या जीवनात पूर्ण होणार. देवाने जे काही सांगितलं ते पूर्ण होऊनच राहणार. एक पण वचन वाया जाणार नाही. प्रत्येक वचन देवा पूर्ण करतो. एक गोष्टी पाहूया आणि प्रार्थना करूया. पहिला राजा 8:24, फर्स्ट किंग्स 8:24. पहिला राजा 8:24. जे वचन तो आपला सेवक माझ्या बाप दाऊद याला दिले ते तू पाळले आहेस. माझ्या बापाला तू वचन दिले होते बाबा, देवाबा, ते तू पाळले आहेस. जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस. अशी आज वस्तुस्थिती आहे. माझ्या बापाला वचन दिलं होतं, मुखाने वचन दिलं, पण हाताने करून दाखवलं. तोच परमेश्वर तुम्हाला पण आशीर्वाद देणार. ज्या वचनाला धरून तुम्ही प्रार्थना करीत आहेत त्या वचनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद भेटणार. तुम्ही यश मिळवून घेणार परीक्षामध्ये आणि तुमची आवड पूर्ण होणार. ते पहिला राजा 8:56 फर्स्ट किंग 8:56. पहिला राजा 8:56 काय बघतो? ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांना विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही. मूसाद्वारे देवाने वचन दिलं. मूसा वारला बाबा, पण त्याच्याद्वारे दिलेलं वचन आज पण व्यर्थ झाला नाही. एक पण वचन व्यर्थ होणार नाही. तुम्ही ज्या वचनाला धरून, ज्या अभिवचनाला धरून तुम्ही प्रार्थना करीत आहे, एक पण वचन व्यर्थ होणार नाही, वाया जाणार नाही, पूर्ण होण्याशिवाय खाली पडणार नाही. प्रत्येक वचन पूर्ण होणार. देवाचं वचन धरून तुम्ही प्रार्थना करा. देवा तूने सांगितलं होतं ना, तू सांगितलं होतं ना. आता याकूबच्या जीवनामध्ये मोठा प्रसंग आला. त्याला देवाने पुष्कळ आशीर्वाद दिला. तर परत येताना आपल्याला बाबाला संदेश पाठवला, मी येत आहे भाऊ, मी याकूब तुझ्या धाकटा मी येत आहे. पण येसाने संदेश पाठवला, मी पण येतो, पण एकटा नाही, 400 लोकांबरोबर येतो. आता याकूब घाबरला. माझा भाव तो शिकारी आहे, तो एकटा आला तर त्याचा सामना मी करू शकत नाही. आता एकटा नाही, आणखीन 400 लोकांना घेऊन येतो. अरे माझं काय होणार? तो म्हणतो, प्रभू, उत्पत्ती 32:11 जेनेसिस 32:11, उत्पत्ती 32:11, प्रभू मला भीती आहे, मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडव, अशी मी प्रार्थना करतो. मला भीती वाटते की तो येऊन मला मारणार, माझ्या माय लेकरांना मारून टाकेल. पण 12 वचनामध्ये तो काय म्हणतो? वर्स 12, 12 वचनामध्ये, तू मला वचन दिले आहेस की मी तुझे निश्चित कल्याण करेन आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखे संख्येने अनगिनित हे करीन. तू वचन दिलेलं आहे, पण माझा भाव येत आहे, मला भीती आहे, तो येऊन मला मारणार, माझा माय लेकर सगळ्यांना मारणार. पण जे वचन काय म्हटलं तू? मी तुला आशीर्वाद करेल आणि तुझ्या संततीला मी वाढून देणार. पण माझ्या संततीला हा मारला येतो काय? आणि देवाने त्याला वाचवलं. हालेलुया. वचन धरून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभू, तो परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, म्हणून तो अभिवचन देतो, ते पूर्ण करतो. आणि त्याबरोबर येशू ख्रिस्ताला जिवंत उठवलं म्हणून आज देवाचे प्रत्येक वचन आम्ही आज मुले बाळे आहेत, आमच्या जीवनात पूर्ण होणार प्रभू. कारण वचन
आमच्या पूर्व पिताला दिलं होतं, पण आज पण आमच्या जीवन पूर्ण होणार, नक्की पूर्ण होणार. आज पण तुझे लेकरं जे काय वचन धरून, ए बापा तू आमच्या तारणार आहे, आम्हाला पापापासून, रोगापासून, सैतानाच्या बंधनापासून आम्हाला तारीव, आम्हाला सुटकारा दे. जे काही मागतात प्रभू त्यांना सुटकारा भेटू दे. आणि ज्या वचनाला धरून प्रभू या वचनाप्रमाणे मला आशीर्वाद दे असं म्हणणारे प्रत्येक जीवनामध्ये त्या वचनाप्रमाणे आशीर्वाद कर प्रभू. याकूबच्या जीवनामध्ये वचन पूर्ण झालं तरी त्याचा भाव येतो सर्व सत्यानाश करायला, पण तो नाश करून दिला नाही, याकोबाला वाढवलं. तर शत्रू शैतान तुझ्या प्रिय लेकरांच्या विरुद्ध येऊन त्याच्या घराच्या, त्या जीवनाचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या सर्व काम नाकाम होऊ दे प्रभू राजा. शैतानाच्या प्रत्येक हत्यार बेकाम होऊ दे, पण तुझ्या वचन लेकरा जीवन पूर्ण होऊ दे. आणि त्यांना आशीर्वाद कर. या जगामध्ये उंच स्थानामध्ये बसव. प्रत्येक परिवारामध्ये आशीर्वाद येऊ दे. आमचे जवान मुलं बाळांना लवकरच लग्न होऊ दे प्रभू. सर्वांची आवड पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया. ओके, गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.